तर गाईज गुड मॉर्निंग. आजचा दिवस 5वा म्हणजे आपल्या आजचा शेवटचा दिवस राईडचा. हे आमचं रूम होतं. रात्री आम्ही आलो लगेच झोपलो. तर आता आम्ही इथनं पॅकअप झालोय, तयारी झालो, रेडी झालोय आणि इथून निघालो आता स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. स्टॅच्यू ऑफ युनिटी बघणार कारण की आज काहीतरी प्रॉब्लेम आहे. सोमवार असला ना काहीतरी ते स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद असतं. तर आम्ही आता फक्त बाहेरनं बघणार आहे, 2-3 फोटो काढणार आणि लगेच निघणार आपल्या घरच्या रस्त्याला. चला सगळं खालती भेटू तुम्हाला. तर हे असं आमचं एक हॉटेल होतं, हॉटेल BRG म्हणून आहे. चांगलं हॉटेल आहे, सजेस्ट करतो तुम्हाला. आम्ही ऑलरेडी पहिले बुक केलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही रात्री आलो. रात्री कुठेतरी दुसऱ्याकडे घेतला असता, पण शोधण्यापेक्षा आम्ही पहिलेच बुक करून ठेवलेलं. हॉटेल चांगलं आहे, हॉटेल BRG म्हणून. स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून साधारणतः एक 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इकडे गार्डन एरिया पण आहे त्यांचा मस्तपैकी आहे. खूप मोठं हॉटेल आहे. तर गाईज निघालो आता लाईनअपमध्ये. आहे बघा, 1 गाडी, 2 गाडी, 3 गाडी, 4 गाडी, 5 गाडी, 6 गाडी. 6 गाड्या आपल्या लाईनअपमध्ये उभ्या आहेत आणि निघतो आता स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. सगळे रेडी आहेत मस्तपैकी. हा हॉटेल होता जवळ झालेलं BRG, हॉटेल BRG म्हणून चेकआउट केलेलं आहे आम्ही मस्तपैकी आणि निघालो आहे. चला तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आता हॉटेलमध्ये निघालो आहे बाहेर, हॉटेल BRG. आता चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. इथं लोक राहतात पण वाटतं का रे? इथे लोक राहतात काही नाही. पोलीसचं काहीतरी आहे. तर आपला झाला इथं आता पोपट, कारण की स्टॅच्यू ऑफ युनिटी ही असते सोमवारी बंद आणि आता फक्त इथून पुढे जाऊन ब्रिजपासून तिथं आपल्याला बघायला भेटेल. तिथनं आपण बघूया. हर मंडे बंद रहता है? हर मंडे वो मेंटेनेंस और साफ सफाई के लिए. ओके. गाड़ी आती है पूरी लोड वगैरह करके आती है, 6 लाख तक आती है. 6 लाख जो 6 लाख 4 व्हील लेना चाहिए ना भाई. 4 व्हील लेना चाहिए. हम मुंबई से आए गाड़ी चला के इधर. मेंटेनेंस महंगा पड़ता है ना आपका. हाँ, ये BMW कंपनी का है. सिस्टम ज़्यादा है ना अंदर. इधर से ही देख सकते हैं. आज छुट्टी है. आज छुट्टी है. ब्रिज पे जाओ. थैंक यू. काही सर आता आपण या ब्रिजवरनं, हा नर्मदा नदीचा ब्रिज आहे, या ब्रिजवरनं फक्त हा सगळ्याचा आनंद घेणार आहे. तर आपलं नशिबात नव्हतं असं समजायचं, काय नशीब. तर गाईज झाला आपला पोपट, कारण की दर सोमवारी स्टॅच्यू ऑफ युनिटी मेंटेनन्स आणि क्लिनिंगसाठी बंद असतं पूर्ण. त्याच्यामुळे इकडे काहीच गर्दी नसते सोमवारी. आणि सोमवारी तुम्हाला जर यायचं असेल तर अवॉइड करा, सोमवारी स्टॅच्यू ऑफ युनिटीला येऊ नका. आता आम्हाला पोलिसांनी सजेस्ट केलं की हा एक नर्मदा नदी आहे, ही बघा ही नर्मदा नदी आहे, तिच्यावर एक ब्रिज हा मोठा मस्तपैकी. ह्या ब्रिजवरनं तुम्ही आनंद घ्या. तुम्हाला दिसत असेल तर बघा, हा बघा इकडे लांब लचक एक पुतळा आहे. हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. ही ते स्टॅच्यू ऑफ युनिटी. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपण इथूनच त्याची मजा घेऊ शकतो. आपण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण त्याला पूर्ण एक्सप्लोर करू. सो गाईज चला, काढलेत 1-2 फोटो. इथं काय मजा नाही आता लांबून बघायला. येतो नेक्स्ट टाइम फॅमिलीला घेऊन. चला परत पॅकअप करून आपण निघून जाऊया. चला बसले का सगळे? चल चल पुढे कर, चल नाश्ता थांबतो कर. चल अभिषेक भाई धक्का मार के लेके आओ आगे. ये पुढं
हाँ 1.5 वजन सर, दे जमेल का तुला? लो ना तुम, सेकंड गियर डालो, उठाओ. सेकंड गियर पे. हाँ छोड़ो, उतरो तुम. गाड़ी चालू है. अरे रुक, गाड़ी बंद हो गई इसका. हाँ चल स्ट्रेट. मी सांगेन तेव्हा पाय काढ. कुठं पण लावला अशी काढ. तू मार नका, तुम थांब. काय रे, थांब कोण होतोय? अरे यार तुम्ही डिस्टर्ब करू नका यार, हायवेवर आहे आपण. एक तर कार आलं ना. नाही रे यार, एक काम करा, उतरा आणि धक्का मारा जरा थोडं. मी सांगेन तेव्हा पाय काढा का. रुको जरा मत आओ, मी सांगेन तेव्हा पाय काढा. काढा पाय. रुक, मैं आया, रुक उधर, मैं आया, रुक, मैं आया, रुक. अरे अभिषेक आना, अभी पीछे क्या कर रहा है मेरे भाई? चला चला, तुम लोग आगे निकलो. जाओ जाओ, तुम लोग पुढे थांबा. जाओ तुम लोग सब, जाओ. आशीष भाई जा. सचिन, अविनाश भाई जा ना पुढे. अविनाश भाई पुढे जा, सरपी येईल कसा. छोड़. रॉयल एनफील्ड के शोरूम में, और गाड़ी का टेंशन तो इनको है नहीं. हमारे अंकल ने लिया है चोकोबार, खतरनाक. इधर टेम्परेचर इधर ठंडा हो रहा है और ये चोकोबार खा रहे हैं. लो भाई भाई वही बोल रहा, छाछ खिला रहे हैं.
आता रॉयल एनफील्ड GT जी आपल्या ग्रुपमध्ये होती तिचा प्रॉब्लेम असा झाला आहे की तिची बॅटरीचा प्रॉब्लेम आला आहे. तर आम्ही इथे ये कोणता एरिया आहे? राजपिपला एरियामध्ये एक रॉयल एनफील्डचं शोरूम आहे. इथं सर्व्हिस सेंटर पण आहे. इथे आलो आहे आम्ही आता. हे बघा रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये. पर प्रॉब्लेम असा झाला आहे ह्याची गाडीची बॅटरी वॉरंटीमध्ये आहे पण ती वॉरंटीमध्ये क्लेम करायला तर 3 दिवस लागतील. तर त्याच्यामुळे आपण पेडमध्ये इथे बॅटरी नवीन टाकणार आहे. तर त्याला बॅटरी पहिले टाकूया आणि मग तुम्हाला दिसतो. गाडीचं काम तर बाहेर चालू आहे आणि त्याच्याबरोबर आपण चालू आहे आपली तर मँगो लस्सी मागवली. जरा बघू मँगो लस्सीचा जरा आस्वाद घेऊ आणि मग परत पुढे निघूया. तिकडं अभिषेक बाई पण मँगो लस्सी घेते. आशिषबाई फोनवर आहेत आणि इकडं अविनाश बाई तर एक गाडीची बुकिंग करतायत. बघू फायनली आणि मग लस्सी घेऊन निघणार आपण. आता आपल्या GTचं काम चालू आहे. इकडे बघा नवीन बॅटरी टाकलेली आहे आपण पद्धतशीर आता आणि नवीन बॅटरी टाकून झाल्यानंतर आता इथं लगेच निघणार आहे. आपण निघायच्या तयारीमध्येच आहे. जस्ट फिटिंग चालू आहे. वाजलेत 2:45 आणि झालं आपल्या सगळी गाडी रेडी. आणि हे रॉयल एनफील्डचे जे स्टाफ आहेत यांनी खूप चांगली हेल्प केली आम्हाला मस्त जबरदस्त. आणि आता आम्ही निघतोय. हेल्मेट पण तिकडे ठेवलं आहे आणि मी पण पूर्ण गिअर अप आणि जस्ट निघतोय आता. थँक्यू रॉयल एनफील्ड सो मच. आणि आपले रेडी. स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून निघून 100 किलोमीटर पुढं आलो आहे. वाजलेत 5 आणि थांबलो आहे केलॉग्स फूड प्लाझाला कारण की लागलेली भूक आणि काहीतरी खाऊ आता कारण की दुपारी जेवलो नाही आपण. आता इथं थांबलो आहे केलॉग्स फूड प्लाझा. इथं आलो आहे. सर्फीला कोणतरी भेटला आहे. बाकीचे 4 बाईकर्स आपले मागे आहेत ते आले की लगेच आपण काहीतरी खाऊ आणि निघूया 1 तास आराम करून कारण की इथून आपल्याला अजून 300 किलोमीटर जायचं आहे. आपल्या घरीतून 300 किलोमीटर बाकी आहे अजून. तर चला काहीतरी खाऊया. दाखवतो काय खातो माझं. तर काय इथे गॅलॉक्सला थांबलेलो आम्ही आणि आशिष भाईचे फॅन भेटले आम्हाला इथं. बघू शकतो मी एकदम जबरदस्त. त्याच्यासाठी फोटो काढायसाठी थांबले इथं. कहाँ से आप? पंजाब पटियाला. कहाँ जा रहे हो आप? अभी दिल्ली गोवा. ओके ओके. हे पण कुठेतरी फिरायला निघालेत. बाय कार आहेत मस्त की प्रॉपर आणि जबरदस्त. मस्त फ्रेश वगैरे झालो आणि ब्रेकफास्ट करायची सुरुवात केली आम्ही. आणि ब्रेकफास्ट काय मागवलं तर बघा. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. चलो एवढंच नाही बघ पिझ्झा बघ असं मोठा आहे. राइड करना है शुरू बहुत लंबा जाना है. लंबा से लंबा है बहुत लंबा. टाइम लगेगा. छुट्टी चल रहा है. चलेगा. कल मैं शॉपिंग करने को चला जाऊंगा. कल से रिज्यूम करो. काम कर राइडर लोगों से दिल खुश. जो काय इथं प्रथमेश आपल्या ग्रुपमध्ये आणि त्याचे मित्र भेटले अंकुरबाई ते हाय. आणि हे सर बोलत आहेत की रायडर लोकांना भेटून आम्हाला जाम आनंद वाटला. चांगली गोष्ट आहे. पिझ्झा पण चांगला आहे मस्त आहे. भाई आम्ही पिझ्झा तर खाला बाहेर. पिझ्झाचं बिल झाला काहीतरी 2000 रुपये. तो ठीक आहे कारण आता पिझ्झा खाल्यावर गाडी चालवायची होती म्हणून आम्ही आता इथं चहा प्यायला आलो. कुठं टी पोस्टमध्ये आलं तर बाहेर पण जाऊ शकत नाही कारण इथं बऱ्याच फॅमिल्या बसलेल्या होत्या. तर आम्ही आलो इथं आतमध्ये चहा घ्यायला. असं 10-20 रुपयाला चहा आहे. तर बाई इथं साधा चहा घेतला तरी तो 50-60 रुपयाला आहे. तर घेतले चहा आम्ही 4 चहा मागवले. 200 रुपये 4 चहा पडले आणि आपण घेतल्याने पॉप्स आहेत मस्त कॅन्डी रिअल आम कच्चा आम टँगो इमली आपण घेतल्यानं पोरांना एक 20-25 घेतले ह्याच्यात एक पॅकेटमध्ये. चलो बघू आता चहाची टेस्ट कशी आहे ती सांगतो तुम्हाला. का चहा दिले आता त्यांनी. बघू आता चहा पिऊन चहाची टेस्ट कशी आहे आपल्याला समजेल. सर्वी भाई चाय पी लो. हो रहा है उस पे. आसामला जाऊन त्यांनी चहापत्ती तोडून आणून तुझ्यासाठी चहापत्ती. काय बोलता? आसामला जाऊन तुझ्यासाठी चहापत्ती तोडून हाताने एकदम प्रेमाने तोडून तुझ्यासाठी चहा. प्रेमाने दिले भाई प्रेमाने दिले. चहा चांगला. चहाला नाव नाही ठेवू शकत. चहा भारी आहे पण 55 रुपये जास्त होतं ना रे. चहाला ताजमहलला ऐकला तर 500 रुपयाला चहा भेटतं पण हायवे 55ला भेटतं. त्या ऐकलं नव्हतं. चलो ठीक आहे. चहा चांगला आहे. चहा चांगला आहे. बोलो ना. पिझ्झा खाल्लाय आणि प्रथमेश देतो आम्हाला जामून शॉट. प्रथमेश काय जामून शॉट जरा सांग. जामून शॉट आहे. प्युअर जामूनचा आहे बघा. अरे को ना व्हिडिओ बनव. यो बनवतो जामून शॉट. मला व्हिडिओ बनवतो ना माझी पिझ्झा.
पूर्ण इथून करा ते हो गे रेडी हे काय करायचं बोला एक जामुन शॉट आहे हे जामुन शॉट राहू दे मी देतो मी तुझा व्हिडिओ काढतो नको ना आता काय करू याला पी तोड लावून पी उसका टेस्ट क्या है बताएंगे जांभूळ प्योर जामुन हा ऐसा है क्या हे जांभूळ शॉट म्हणजे काय माहितीये का आपण पहिले जांभळा खायचो ना जांभळा भरलेली मीठ लावून एक नंबर ओरिजिनल जांभळा भाई करंट आहे हो ठीक आहे आणखी कसे सुरत म्हटलं आवडला जामुन शॉट भाई तुझा मस्त है चंदन भाई है रतमेश भाई के दोस्त आप कहाँ से हो सूरत सूरत से हो ये जामुन शॉट आप रोज पीते हो क्या कभी कभी पीते हो अभी हमको कभी कभी पीना पड़ा गया जामुन शॉट जामुन शॉट आपल्याला आवडले म्हणून अजून एक जामुन शॉट घेऊ भाई ये जामुन शॉट तो दिन में से कितना बेचता है बहुत मतलब कितना 100 150 200 300 100 प्लेट 400 पीसेस डेली 40 प्लेट 100 प्लेट तो दिवसाला विकतं म्हणजे याचा अर्थ तो 400 ते 500 जामुन शॉट विकतं एक नंबर है भाई ये मेरे को इसका ये शॉट पार्सल मिलेगा क्या हाँ मिलेगा ना भाई ठीक आहे आपल्याला जामुन शॉट आवडलेला आहे आपण इथे एन्जॉय तर केले आणि याला आता पार्सल पण घेऊन जाऊ पार्सल देगा ना भाई तुम्ही हो हां ठीक आहे चाललाय आमचा चहा नाश्ता सर्व ब्रेक वाजलेत 6:47 घर बाकी आपलं 300 किलोमीटर आणि जस्ट निघतोय आता स्टे ट्यून बघत राहा घरी किती वाजता पोहोचतोय आपण कारण की वाजलेत 6:45 दाखवतं इथून 7 तास घरी जायला ट्रॅफिक तर भेटणार आहे ट्रकवाल्यांची मचमच पण भेटणार आहे चला तर निघूया आता आपण घरी जायला सरळ गाईज मस्त 300 किलोमीटर राहिलेला त्याचा 100 किलोमीटर आम्ही अंतर कव्हर केलं आहे आणि 100 किलोमीटर घेतला आहे ब्रेक आणि ब्रेक कुठे घेतला आहे तर फुटबॉलला जबरदस्त पहिला तर वॉशरूमला जाऊया सर्फी आई इधर से सो गाईज थांबलोय वॉशरूमला आणि भेंडी या हॉटेलमध्ये कोणी कुठला युट्यूबर नसेल तर तुम्हाला वॉशरूम दाखवले पण मी वॉशरूम दाखवतो तुम्हाला हे बघ भेंडीचं सिलिंग बिलिंग मिरर वॉश बेसिन जबरदस्त प्रथमेश आहे ना यो प्रथमेश मला आता ओरिजिनल गुजराती वाटायला लागला कारण की गुजरातीमध्ये एक शॉट द्यायला लागले आम्हाला मगाशी तो जामुन शॉट दिला ना आता काही लोचो शॉट ले बघूया प्रथमेश आता तो काहीतरी लोचो शॉट देतो बघूया काय घेतलं त्यांनी हे बघ त्यांनी काहीतरी घेतले लोचो शॉट मगाशी तो जामुन शॉट दिला एक शॉट द्यायचे मागे लागले तर आम्हाला हे लोचो शॉट आहे आणि कांदाबरोबर खाऊन बघा हे काय लोचो शॉट हे लोचो शॉट आहे का बघ कसं लागतंय हा घ्या ना मी आणखी एक आणतोय ते काय भरपूर आहे नाही करणार तो बंद म्हणजे बंद हे हेड कोणता नवसारी आहे ना वलसाड 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 अब इसके आगे क्या है वापी 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 घ्या तर आता BMW 310 GS आपली आणि याच्यावरती आहे ना हा आपण फ्लॅगपोल लावलेला पण ह्या फ्लॅगपोलने ना आपल्याला पूर्ण राईडमध्ये आहे ना एक हेल्प केली आपण हेल्मेट कसा ठेवायला जागा बघत असतो ना हेल्मेटला आपलं इंटरकॉम असतं आणि गोप्रो असतो तर त्याला लावायला आपल्याला ठेवायला जागा बघायला लागते पण मी पूर्ण राईडमध्ये आहे ना या फ्लॅगपोलचा वापर असा हेल्मेट असा अटकवायला केला आहे जबरदस्त म्हणजे काही टेन्शन नाही पडायला नको काय नको आणि गाडी बरोबर मस्त सेफ राहतो आणि या हेल्मेटवरती आपण जॅकेट पण टाकून ठेवू शकतो मस्तपैकी गाईज आता इथं आपला पेट्रोलचा ब्रेक झाला एक
फ्युएल भरून टाकू आता इथे, कारण की पेट्रोल झालं आहे पूर्ण 0. फ्युएल करूया, बघू आता किती पेट्रोल लागतं. कमीत कमी 1000 रुपये लागेलच. बघूया. घर राहिलं आता 111 किलोमीटर बघू शकता. आणि आता इथून आपण जाणार आहे, आता चहा ब्रेकसाठी थांबलेलो होतो आणि निघतोय आता. आपलं घर राहिलं फक्त 111 किलोमीटर भाई. चलो ये देखो भाई, हम लोग पहुंचने वाले थे 1 बजे घर और यहाँ हो गया कांड। बता दो. जीएस का सस्पेंशन बैठ गया है तो प्रॉब्लम बड़ी हो गई, लेकिन अब सब सॉल्व हो गया है क्योंकि हमको गाड़ी मिल गई है, लोड कर दी है और ये गाड़ी पहुंच जाएगी डायरेक्ट सर्विस सेंटर। मैं भी बना लेता हूँ ताकि और टाइम टाइम भी दिखा देता हूँ। टाइम हो गया 2:53 और यहाँ ठंडी इतनी ज़्यादा है ना कि पूछो मत। अब मामला सब एकदम ठंडा ठंडा हो गया है। यहाँ ठंडी इतनी ज़्यादा है कि मामला सब एकदम ठंडा हो गया है। गाड़ी मिल नहीं रही थी, पोर्टर बुकिंग नहीं हो रहा था पिकअप के लिए, टो के लिए। हम लोग यहाँ से 40 किलोमीटर आगे गए, बहुत ढूंढने के बाद, बहुत कुछ करने के बाद गाड़ी मिली। तो जो गाड़ी है जिनकी, वो ड्राइवर हैं यादव जी। यादव जी का भी बहुत बहुत शुक्रिया जो वो तैयार हो गए इसके लिए। चलो खैर, थोड़ा सा कुछ खाने को है अपने लिए इंतजाम ऑलरेडी, खाते हैं और फिर निकलते हैं। गाइस तिथून निघालो, तुम्हाला दाखवली ट्रॅफिक आणि या टेम्पोमध्ये टाकून डायरेक्ट आपली बाईक आणली BMW शोरूम सर्व्हिस सेंटरमध्ये, कारण की आपल्या बाईकचा झाला सस्पेन्शन लिकेज. तुम्हाला दाखवतो मी, हे बघा. सस्पेन्शन लिकेज झाला, सस्पेन्शनमधनं ऑइल यायला लागला, म्हणून आपण गाडी टाकली टेम्पोमध्ये आणि गाडी डायरेक्ट आणली BMW सर्व्हिस सेंटरला. आता इथे गाडी देऊ कामाला आणि आपण डायरेक्ट आपलं लगेज घेऊन कॅब बुक करून डायरेक्ट आपण घरी जाऊ. चला गाईज, वाजले 10 आणि फायनली आपण आता घरी पोहोचलेलो आहे. खूप 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 त्रास सहन करून नंतर घरी पोहोचलेलो आहे आपण. चला ही व्हिडिओ इथंच एंड करतो आणि ही गुजरातची राईड आपली इथेच संपली असं घोषित करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मला काय वाटलं, काय आवडलं, काय नाही आवडलं, आणि आवडलं असेल तर एक लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट नेक्स्ट व्हिडिओला देत राहा. चलो बाय बाय.